पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। खाजगी सावकाराच्या सततच्या जाचाला आणि मानसिक छळाला कंटाळून शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। व्यापाऱ्याने आत्महत्येपूर्वी एक 42 सेकंदाचा हृदयद्रावक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपली व्यथा मांडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे। शेख करीम शेख चुन्नू वय वर्ष 45 असा आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे। तर अन्नू आझम शेख, वसीम बाबू बागवान, विलास शेटे घायवट, विनोद राजपूत, मुकेश राजपूत आणि विक्रम राजपूत असं आरोपींची नावे आहेत। दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शेख करीम हे शहरात बटाटा विक्रीचा व्यवसाय करत होते। व्यवसायानिमित्त त्यांनी काही खाजगी व्यक्तींकडून कर्ज घेतले होते। मात्र या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सावकारांनी प्रचंड दबाव वाढवला होता। सोमवार दिनांक 19 जानेवारी रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी एका महिला सावकाराने भर बाजारात करीम यांना गाठलं आणि पैशाच्या कारणावरून सर्वांसमोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांचा अपमान केला होता। इतकंच नाही तर संबंधित आरोपींनी त्यांच्या घरासमोर जाऊनही वसुलीसाठी तगादा लावला होता। या सततच्या अपमानामुळे आणि मानसिक त्रासामुळे करीम प्रचंड विवंचनेत होते। काल मंगळवारी सकाळी करीम यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला। त्यात त्यांनी म्हटलं की हे विक्या आणि मुक्या खूप त्रास देत आहेत। मी घरच्यांवर खूप प्रेम करतो, पण या जाचाला आता मी कंटाळलो आहे आणि स्वतःला संपवत आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मैताच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आणि प्राप्त व्हिडिओ पुराव्यावरून पोलिसांनी वरील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।